अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तुझे नांदतो ज्ञान राजा पात्र कया कविता गडे महापुण्यराजी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराजी पुंडलिकावर ज्ञानेश्वर महाराज की जय, मोतीराम महाराज की जय, माधवा महाराज की जय, बजरंगबली हनुमान की जय। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। जो सकल लोकघातक सकल धर्मावरोधक सत्कर्म विच्छेदक तो रामे दशमुख निवटिला पुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकाराम। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। जो सकल लोकघातक सकल धर्मावरोधक सत्कर्म विच्छेदक तो रामे दशमुख निवटिला। करते आजच्या या प्रसंगाला संत सज्जनांनी मायबापांनो कालच्या अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे। सुलोचनेचं त्या ठिकाणी सहगमनाचा आपण काल पूर्ण अध्यायामध्ये ऐकलेला आहे आणि आजच्या अध्यायामध्ये नाथ महाराज काय सांगितलेले आहेत की सखळ लोकांच्या विरोधात असणारा जो राजा रावण होता, जो सकळ धर्माच्या विरोधात असणारा राजा रावण होता आणि त्यानंतर सत्कर्माच्या विरोधात असणारा हा राजा रावण काय केला म्हणतात तर माझ्या रामचंद्र प्रभूंनी क्षणात त्या ठिकाणी मारलेला आहे असे नाथ महाराज सांगू लागलेले आहे। शेती केली वापरावणी जेवी कृषीवर सुकावे मनी तेवी निवटोनी दशाननी रघुनंदन उल्लास। ग्रंथ करते या ठिकाणी तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी सांगतायत महाराज की पावसाळ्याच्या दिवसामध्ये जसं पाऊस सुरू झाल्याच्या नंतर जमीन वापशावर येण्याची वाट शेतकरी पाहत असतो आणि वापसा झाल्यानंतर जसा शेतकऱ्याला आनंद होत असतो आणि पेरणी करत असतो तसा हा राजा रावण मारल्यानंतर सर्व देव दानव असतील सुरवर असतील महाराज सर्वांनाच आनंद झाला आहे म्हणतात। दीक्षित करती यज्ञ संपादिती साधोनी केली पूर्णाहुती पावती विश्रांती निज सुखे। दीक्षित जे असतात महाराज ते यज्ञ सुखासाठी करतायत महाराज तसा माझ्या रामचंद्र प्रभून तो यज्ञ केलेला आहे। तो कशासाठी केलेला आहे तर सर्वांना सुख आणि समाधान वाटावं याकरता केलेला आहे म्हणतात। देवी रामे करोनी ख्याती शेतू बांधणी अपांपती बोला बोला राक्षसांची करुणी शांती लंकापती निवटिला। रामचंद्र प्रभूंनी ख्याती काय केलेली आहे सर्व वानरासह जुत्पत्ती सोबत घेतले महाराज आणि घेऊन समुद्रावर ख्यात म्हणजे सेतू बांधला आणि सेतू बांधून काय केलं तर राजा रावणाला मारलं आणि विजय मिळवला आहे। श्रीरामयाज्ञिक चौकट रणभूमी तेची यज्ञवाट काळा नळाती श्रेष्ठ
हवे वाटावा दिला. त्या ठिकाणी हा याचक यज्ञाचा असणारा हा रामचंद्र प्रभू आहे आणि तो कसा आहे, तो चोकट आहे, म्हणजे धार्मिक आहे, निष्ठावंत आहे, भाविक आहे. आणि त्यानं काय केलेलं आहे यज्ञामध्ये, तर जो काळ नळ असणार आहे तर त्या यज्ञामध्ये आहुती दिलेली आहे. म्हणजे राक्षसांना त्या यज्ञात आहुती रामचंद्र प्रभूने दिलेली आहे. असे नाथ महाराज या ठिकाणी रामचंद्र प्रभूच्या यज्ञाचं आणि त्या विजयाचं वर्णन करून सांगलंय. सुग्रीवाले हनुमंत सेनापती समर्थ विभीषण साक्षी कर्म सांगत चुकलेले. अहो रामचंद्र प्रभूंच्या ताफ्यामध्ये महाराज अतिशय विचक्षण म्हणजे हुशार असणारे होते. तो सुग्रीवा असेल, हनुमंत असेल, विभीषण असेल, हे जर कर्म चुकलं तर रामचंद्र प्रभूला सांगण्याकरता ते होते म्हणतात. परिसमोहन सडा होत परिस्तरण शस्त्रे अत्यद्भुत परियुक्षणास्त्राचे तेत आत्या रक्त रुधिराचा. परिहार संचा सडा होता म्हणजे त्या ठिकाणी पाण्याचा सडा होता महाराज. त्या ठिकाणी काय होतं दुसरं तर परिस्तरण म्हणजे शस्त्र होती, म्हणजे तिथं अद्भुत शस्त्र पडलेली होती. त्यानंतर प्रेषुक अस्त्रही होती आणि त्या ठिकाणी रक्त असं काय त्या ठिकाणी सांडलेलं राक्षसांचं होतं असे नाथ महाराज सांगू लागलेले आहे. श्रीरामने टका यजमान अवीर द्रव्य राक्षस सैन्य स्त्रुवाबाणाचा सुलक्षण घेतावदान काळा नळी. श्रीराम प्रभू हा नेटका यजमान होता महाराज. त्या यज्ञामध्ये आहुती जे देऊ लागलेले होते ते कुणाची आहुती देऊ लागलेले होते आणि काळ असणाऱ्या ह्या राक्षसाची आणि राजा रावणाची आहुती दिली आहे म्हणतात. येथे यंत्राचे मंत्र घोष सारी मारी पाडी एक न मम म्हणतार गुकुळ टिळक काळा नळ देख स्वीकारी. त्या ठिकाणी आपण यज्ञ करतो महाराज. त्या यज्ञाच्या ठिकाणी असं आहे की तिथं मम म्हणलं जात नाहीये, म्हणजे ते माझं नाहीये, जे काय आहे ते यज्ञाचं आहे. अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू हे काळा अनाळाला काय करू लागलेले आहेत, ममता म्हणतात, त्याला आहुती देऊ लागलेले आहेत म्हणतात. हवी होविले सकाळी पूर्णाहुती शिजमुख रामे घालून एकाएक याग देख संपविला. रामचंद्र प्रभून त्या यज्ञामध्ये एक राक्षस घालून त्यानंतर शेवटला राजा रावण घातला महाराज. आणि राजा रावण घातल्याच्या नंतर त्याची आहुती दिली आणि आहुती देऊन त्या ठिकाणी यज्ञाची रामचंद्र प्रभून समाप्ती केलेली आहे म्हणतात. बोला बोला. व्रत धारे पूर्ण राम विचक्षण याज्ञिक. रामचंद्र प्रभू हा विचक्षण याज्ञिक होता महाराज. त्या ठिकाणी त्या काय व्रत करते सांगतात, अभभ्रत जे आहे त्या ठिकाणी काही न घेता तुम्हाला ते दान करावं लागतं. तशा स्वरूपाचं रामचंद्र प्रभूंनी काय केलेला आहे तर जो आपल्या हातातला जो धनुष्य बाण होता तो बाण काय केलेला आहे, अंघोळ करून तो खाली ठेवलेला आहे म्हणतात. दक्षिणा देता उल्हास रघुनंदना एका साई जली दाना
विजयत्वदान एकाशी. अहो त्या ठिकाणी मग यज्ञाला जे यजमान आलेले होते महाराज, मग ते ज्या यजमानांना तिथं दान दिलं जातं, द्यावं लागतं, हा यज्ञाचा धर्म आहे. मग त्या ठिकाणी ऋतू जो होता त्याला काय केलेलं आहे, नीच दक्षिणा दिलेली आहे म्हणतात त्याला. त्याच्यानंतर सायुज्य दान देऊन टाकले, सायुज्याचं दान त्याला दिलेलं आहे आणि विधेयत्वाचं एकाला दान दिलेलं आहे. अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू यज्ञामधले जे होते यजमान, ते दान त्यांना देऊ लागलेले आहेत म्हणतात. एका दिलेले अनंत सुख, एका दिलेले कीर्तन देक, नामे गर्दचारिक, ब्रह्मांड लोक उदरती. अहो एकाला अनंत सुख दिलं महाराज आणि एकाला काय केलं तर कीर्तन दिलं म्हणतात. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कारण काय कीर्तन ही दान द्यावं लागतं महाराज. तसं रामचंद्र प्रभूंनी कीर्तन दान दिलं. मग काही जणांना नाम दिलेलं आहे. अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी ब्रह्मांडातली जेवढी काही जीव होती तेवढ्यांचा त्यांनी काय दान देऊन उद्धार केलेला आहे म्हणतात. ऐसे करुणी दक्षिणादान, रामे संपविलारण यज्ञ, ऋतिज्व करुणी प्रसन्न, श्री संपादन विजयश्री. अशा स्वरूपाचं त्या ऋतुज्वाला सर्व काय दान धर्म केलं महाराज. आणि यज्ञातलं जे श्रमदान होतं ते रामचंद्र प्रभूंनी घेतलेलं आहे आणि अशा स्वरूपाचा विजय मिळवलेला आहे म्हणतात. कोणी करीती अश्वमेध, एक करीती नरमेध, रामे केला राकेश वेद, अति विशुद्ध याज्ञिक. नाथ महाराज आवर्जून या ठिकाणी काही ओळ्या घालून सांगतायत महाराज, काही सुखासाठी आपल्या. कोणी अश्वमेध करत, काही नरमेध करत, असे यज्ञाचे अनेक नाव आहेत, अनेक प्रकार आहेत महाराज. तर माझ्या रामचंद्र प्रभूंनी कुठला यज्ञ केला म्हणतात तर राक्षस म्हणजे राक्षसांचा त्या ठिकाणी यज्ञ केलेला आहे, त्यांना आहुती दिलेली आहे. अशा स्वरूपाचं रामचंद्र प्रभूंनी त्या ठिकाणी यज्ञ हा आहुती देऊन संपवलेला आहे असं म्हणलंय. न्यूटोनिया लंकापती रनामाजी रणख्याती, करुणी हातीचे चापर भूपती, ठेविले क्षितिबाणेशी. रामचंद्र प्रभूंनी हे दान धर्म केलं, सर्व काही याज्ञिकाचं काम संपवलं. राजा रावण मारला आणि मारल्याच्या नंतर जो हातातला जो धनुष्य बाण होता तो जमिनीवर ठेवला आहे म्हणतात. परशुरामा दत्त क्रोध, करावया रावण वध, झाला होता उज्ज्वल, तोही निदानंद पावला. परशुरामा कोण हा दत्त म्हणून तो क्रोध रामचंद्र प्रभूंनी घेतलेला होता महाराज. आणि तो क्रोध घेतल्यामुळेच तो राजा रावण त्या ठिकाणी मारला गेला. आणि तो काय झालेला आहे, खारीच्या वाट्यानं त्या परशुरामाच्या क्रोधाला त्या ठिकाणी सेवा करायला भेटली आहे आणि त्यामुळं तोही निजधामाला पावलेला आहे असे ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत म्हणतात. अग्नी पेटविल्या पाहे, अवीर द्रव्य निषेध काय, शवेची उपर निराये, लीन होये निजरूप. तो क्रोध हा अग्नी पेटवल्यासारखा असा हा दैदिप्यमान होता महाराज. आणि ते हरिदर्वे खाल्ल्यासारखा तो रामचंद्र प्रभूच त्या ठिकाणी संगत लागली आणि संगतीमुळे तो काय झाला आहे तर तोही शांत झाला आहे म्हणतात. हे श्रीरामाचा क्रोध करुणिया रावणाचा भुज, कार्य साधिले आघात, आधी आल्हाद पावला. रामाचा त्या ठिकाणी रामाचा क्रोध पाहिला होता महाराज, पण हा क्रोधात क्रोध घुसल्यामुळं त्या ठिकाणी राजा रावणाचा वध झालेला आहे
आणि तोही निजामाला पावलेला आहे असे नाथ महाराज या ठिकाणी सांगले. पुढे काय कार्यस्थिती पुसावया स्वामी प्रती विनव पाय विनित व्रती तव निज चित्ती आठवले. त्या ठिकाणी म्हणला आता पुढलं कार्य काय आहे ते विचारावं म्हणला आणि विचारावं म्हणताच त्याला काय झालेलं आहे तर त्याला त्या पाठीमागल्या गोष्टीची आठवण झालेली आहे असे ग्रंथकर्ते सांगतात. आम्ही पाहता कृपा दृष्टी ब्रह्मासृजी ब्रह्मांड कोटी जयाची विक्षेप भ्रुकुटी सकळ सृष्टी संहारी. जी ब्रह्मांडाची भुरकुटी झालेली होती महाराज या सहस्त्रास्त्रानं ती रामचंद्र प्रभूंनी काय केलेले आहे तर सर्वांची त्या ठिकाणी भुरकुटी करून टाकलेली आहे राक्षसांची आणि ब्रह्मांड कोटीला सुख दिलेला आहे आनंद झालेला सांगलाय. त्या श्रीरामाचे कार्य जाणण्याचा दिले आपण ऐशीच लागता करील कोण श्री रघुनंदन कृत कार्या. श्रीरामाचं कार्य हे कसं कृत कार्य आहे महाराज आणि त्यामुळं काय झालेलं आहे तर त्या ठिकाणी देह दृष्टी जी आहे तो लोभ आहे तो सगळा सोडून दिलेला आहे आणि निजधामाला हा तो पावलेला आहे असा हा क्रोध आहे असे ग्रंथकर्ते सांगतात. ऐसे विचारून चित्ती लाज न लाज व्रती सांडून ध्यान प्रती क्रोध निज शांती पावला. त्या ठिकाणी हा क्रोधानं मनाच्या ठिकाणी विचार केला महाराज आपण कार्य केलंय म्हणायचा तर हा असणारा हा रामचंद्र का निज कार्यानं करणारा हा पुरुषार्थी का आहे आणि हे योग्य होणार नाहीये आणि त्यामुळं तो काय झालेला आहे शांत झालेला आहे शांत होऊन तो निजधामाला पावलेला आहे असे ग्रंथकर्ते सांगलेले आहे. पाठविला रक्त त्यास पूर्वीचे रघुनाथ अरुणला नाही ते रावण घात पै करिता. इंद्रानं त्या ठिकाणी मालती हा आपला सारथी होता महाराज आणि सारथी त्या ठिकाणी आलेला आहे तो रामचंद्र प्रभूला काय बोलू लागलेला आहे तर ते राम कार्यासाठी जो तू कार्य साधलेला आहेस ते अधूट कार्य आहे असं बोलू लागलेले आहे. नमुने रघुपती स्वय पावला निज शांती तिने काळी राममूर्ती शोभा ती जिप्ती शोभत. क्रोध हा नसता तर रामचंद्र प्रभूला काय झालं असतं पण तो क्रोध तो देऊन टाकला ज्याचा घेतला होता त्याला दिला त्याची निज शांती केली आणि शांती केल्यानंतर रामाचा क्रोध गेलेला आहे आणि त्यामुळं रामचंद्र प्रभूची जी शोभा होती महाराज ती अतिशय शोभायमान दिसू लागलेली आहे असे नाथ महाराज त्या ठिकाणी सांगले. आती दैदिप्यमान शोभाती दैदिप्यमान प्रवान वेते अत्यंत उष्ण अति शीतळ नवेदान विलक्षण प्रकाश. रामचंद्र प्रभूची शोभा ही पहिलीच आदित्य दैदिप्यमान आहे महाराज आणि तो कसा आहे तो उष्ण बी तेवढाच आहे आणि त्यामुळं त्याचा प्रकाश असणारा जो आहे त्याचा अजिक अमर असणारा तो प्रकाश आहे तो रामाचाच आहे अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी वर्णन करून सांगलेलं आहे. त्या प्रकाशात देखता ती उल्हास वाटे चित्ता देहाचे बाण सर्वता आठविता नाटवे. तो जर प्रकाश बघितला रामचंद्र प्रभूचं मुख जर बघितलं तर माणसाला जी गोष्ट आठवायची आहे जी मनामध्ये आहे तीही आठवू शकत नाहीये असं हे अमर असताना माझ्या रामचंद्र प्रभूचं काय आहे तर त्यांची दृष्टी मूक आहे असं सांगलेलं आहे. प्रबोध चंद्र रघुपती नित्य उदय प्रिय गती उदय
निश्चयास्त निश्चितीयास्त पावती निज तेजे. अहो प्रबोधांचा निजपती असताना हा माझा रामचंद्र प्रभू आहे आणि प्रभेच्या तेजापेक्षा तेज असताना हा रामच आहे आणि उदयातला अस्त देण्याचा हा जो प्रयत्न असतो तो रामच देणारा आहे. असा हा रामाचा प्रभा आहे असं समजलं येतं. ऐशा रामाते देखून ध्याला तुर्वळी दशानन ज्याशी कापे त्रिभुवन तो क्षणी राणे निवटिला. ओ ज्याला त्रिभुवन कापत होता महाराज तो रामाच्या समोर आल्यानंतर तो भेद होता आणि तसला असताना हा राजा रावण एका क्षणात रामाने मारला गेलेला आहे असे ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहे. कुठं आहे? मग हे राजा रावण मारल्यानंतर काय झालेलं आहे. मग देव दानव असतील मानव असतील खेचर असतील जलचर असतील वंचर असतील महाराज सर्वांनाच त्या ठिकाणी आनंद झालेला आहे असे ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत. देव दानव गंधर्व अप्सरा आणि गणसमुदाय अक्षय किन्नर राहादी सर्व महाचर्य मानिती. देव दानव गंधर्व असतील त्यानंतर यक्ष किन्नर असतील महाराज. राजा रावण मारला आता आम्हाला समाधान वाटलं आम्ही सर्वातून सुटलो असं त्या राजा रावण मारल्यामुळं अतिशय आनंद झालेला आहे असे नाथ महाराज सांगू लागले. सकळ मंगळदायक सकळ मंगलदायक सकळ कलीमा विद्ये शंकर श्रीराम कथा लौकिक अर्पिती जग अतिप्रीती. ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतायत महाराज हे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी सांगतायत. सकळ मंगलदायक जर असेल तर त्या ठिकाणी काय होत असते तर म्हणले म्हणजे सिद्धी मिळत असते फलप्राप्ती होत असते. तर सकळ मंगळ विध्वंसक असेल तर तिथं नायनाट होला जातो. त्यामुळं काय करावं लागतं तर श्रीराम कथा अवलौकिक मग ती कथा कशी करावी लागती रोज ऐकावी लागती रोज वाचावी लागती आणि ती रोज श्रवण करावी लागती आणि त्यामुळं काय होत असतं तर मोक्ष पदाला हा जो जीव प्राणी आहे तो
गेला म्हणजे जात असतो असे ग्रंथकर्ते सांगून आलेले आहेत. आती घोर कर्म रावण त्रिलोके विजय संपूर्ण तो वदिली न लागता क्षण इंदुनी बाण श्रीरामे. ज्यानं अतिशय घोर कर्म केलं होतं महाराज, त्यानं त्रिभुवनाला त्रास दिला. 14 कोटी देव त्यानं बंधुवळी टाकलेले होते आणि सीता मातेचं हरण केलेलं होतं. आणि त्याला काय केलेलं आहे तर माझ्या रामचंद्र प्रभूंनी कुठल्याही प्रकारचा सांगतो वेळ न लावता काही क्षणामध्ये मारला म्हणतात. ते वाळीची गोष्टी कायसी कोण गणी हो कबंदासी खर दुसेन तिरसिरायासी वरिता त्यासी वेळ न लगे. माझ्या रामचंद्र प्रभूंनी कुठल्याही प्रकारचा वेळ न लावता खर असेल दूषण असेल वाई असेल महाराज अंगदाचा बाप असणारा त्याला काय केलेलं आहे म्हणतात तर एका बाणात मारला. असा हा पराक्रमी माझा रामचंद्र प्रभू आहेत म्हणून विजय आनंद करू लागलेले आहे म्हणतात. महाबाहू कुंभकर्ण बोला बोला विशाळ रूपाती धारुण आता न पुरे त्रिभुवन वदिता तो बाण इंदुने. महाबाहू असणारा हा राजा रावणाचा बंधू कुंभकर्ण महाराज त्याला काय होत होत तर त्याचं असं व्याढव शरीर होत तर ती भ्रूणात मावत नव्हतं. तसल्या ह्या बलाड्या जनावराचाही काय केला रामचंद्र प्रभूंनी तर क्षणामध्ये मारला गेला असे नाथ महाराज सांगतात. बंदी घातली सुरवर मांदी बंधू सैव दिला दुर्बुद्धी देव सोडविले बंदी कीर्ती आगार श्रीरामे. त्याला खायला त्या कुंभकर्णाला त्रिभुवन पुरत नव्हतं आणि तसल्याला काय केलं रामचंद्र प्रभूने मारलं. आणि ज्यानं सांगतो 14 कोटी सांगतो काय केलेले होते देव दानव बंदिस्त केले होते आणि त्यांनाही काय केलेलं आहे तर रामचंद्र प्रभूंनी राजा रावणाला क्षणामध्ये मारून त्यांनाही सोडवलेला आहे म्हणतात. तैसाची स्वामित्र निज सखा बोला बोला राम सेवी लागी देखा तुझे केले श्री रसुकार आहार तो निखा वरजिला. जसा राम आहे तसाच लक्ष्मण आहे महाराज. आणि लक्ष्मणानं काय केलेलं आहे तर म्हणले रामजे इंद्रजिताला वरदान महादेवाचं होतं. काय होतं जो निर्हारी राहील जो ब्रह्मचारी राहील त्याच्यात हातून तू मरशील असं हे त्याला वरदान दिलेलं होतं महाराज इंद्राला महादेवानं. आणि त्यामुळं काय केलं तर लक्ष्मण हा 14 वर्षे निराहारी आणि ब्रह्मचारी त्या ठिकाणी राहिलेला आहे म्हणतात. 14 वर्षे निराहारी 14 वर्षे ब्रह्मचारी आती निष्ठा कवर्तधारी फिरते थोरे राम सेवे. 14 वर्ष हा निराहारी आहे महाराज 14 वर्षे ब्रह्मचारी. आणि काय केलेलं आहे तर त्यानं मानतो 14 वर्षे बिगर अन्न पाण्याचं कोणी राहू शकल का हो महाराज? राहू शकणार नाही. तरी पण हा कोण राहिला होता
तर हा लक्ष्मण रामचंद्र प्रभूचं जे चरण चाळण जे होतं, पूजन होतं महाराज, याच्या भाव भक्तीवर तो 14 वर्षे ब्रह्मचारी निराहारी हा इंद्र मारण्याकरता त्या ठिकाणी राहिलेला होता. आणि इंद्राला मारला आहे म्हणतात. अनिवार ब्रह्मतिले निमिष्य अनिवार ब्रह्मस्तिले निमिष्य श्रीराम सेवे नटळे तेने भजने साम्रते आले दुष्टवदिला इंद्रजित. रामचंद्र प्रभूच्या भजनामध्ये रात्र राहणारा हा लक्ष्मण महाराज 14 वर्ष निराहारी ब्रह्मचारी आणि त्याचं चरण चाळण त्याची सेवा अर्चन पाजे का असल ते रामचंद्र प्रभूचं लक्ष्मणानं करायचं. आणि त्याच्या पाठी राखा असणारा हा रामचंद्र प्रभू होता आणि त्याच्या साह्यानंच हा इंद्रजित मारला म्हणतात. 14 येळ सुरपती बांधून आलेला निमिष्य गती त्याच्या भजने साम्रते आले दुष्टवदिला इंद्रजित. त्यानं 14 वेळेस इंद्राला बांधून आणलेला हा इंद्रजित होता महाराज. आणि त्यानं काय केलेलं आहे तर हा लक्ष्मणानं त्याला त्या ठिकाणी मारलेला आहे म्हणतात. 14 येळा सुरपती बांधून आणला तैसाची सुग्रीव कपिपती लक्ष्मणे स्थापिला प्रीती तेने जीवितत्व रघुपती अर्पिता चित्ती संतुष. तसाच म्हणजे हा असणारा हा सुग्रीव राजा होता महाराज वानरांचा. तोही काय होता तर त्यानं सर्वांना बांधून आणलेलं होतं. 18 पद्म वानर गोळा केलेली होती महाराज. आणि तोही त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूच्या सेवेत तो तत्पर होता असं म्हणायचं. जेने वीर रावणा सारिका हे दक्षिण केला देकार आतुरबळ्याचा वकार छेदी नका कुंभकर्णाचा. तो तसला असताना हा कुंभकर्णाचा मानतो. सुग्रीवाने काय केलं नाक कान ते छेदलेले असला आतुरबळी सुग्रीव होता. असा हा राम कार्यामध्ये तोही तत्परतेनं कार्य केलेलं आहे. असे त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू सुग्रीवाचं वर्णन करू लागलेले आहे म्हणतात. कळावणे चित्रण हनुमंताची चरित्र आमुल कीर्ती अति सुंदर तेने पवित्र त्रिलोक. हनुमंताची त्या ठिकाणी कीर्ती एवढी सुंदर आहे, ऐकण्यासारखी आहे महाराज. ती अति पवित्र आहे आणि त्याचं वर्णन रामचंद्र प्रभू करणार आहेत. जेने गांजिले 10 वक्त्र लंके माझी केले शास्त्र आश्विसिली सीता सुंदर विकी इक्ती कपिंद्र अनिवार. हनुमंताने काय काय केलेलं आहे. पहिल्या सुरूक लंकेत गेला महाराज. सीता शुद्धी केली, लंका जाळली, राजा रावणाचं तोंड जाळलं आणि वानर आपलं राक्षसांची ताकद असं तोल करून त्या ठिकाणी येणारा हा पहिला हनुमंत वीर आहे. आणि त्याचं रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी वर्णन करू लागलेले आहेत म्हणतात. न लागता निमेष मात्र एकल्याने वीर सत्वर शिळी बुजूने सागर सैन्यापर पाविले. नाथमारा सांगतायत सर्व काही ख्याती करून आल्यानंतर हनुमंतराय रामचंद्र प्रभूकडे आले महाराज. आणि आल्याच्या नंतर सर्व काही माहिती सांगितली गेली. आणि त्यानंतर काय केलं सर्व वानरासह जुत्पती
प्रभूस सेतू बांधला गेला आणि लंकेत राजा रावणाबरोबर युद्ध केलं, राजा रावणाला मारलं. असा हा हनुमंत पराक्रमी आहे आणि त्याचं वर्णन रामचंद्र प्रभू करून लिहायचं. आरुनिया धृणांद्री वाचविली स्वमित्री, बोला बोला. रावणाची करुणी बहरी स्वामी झडकरी सोडविला. धृणांद्री पर्वत म्हणले माझ्या हनुमंतानं आणला महाराज. आणि त्या लक्ष्मणाला शक्ती लागली, ती ब्रह्मशक्ती, त्या शक्तीतून हा लक्ष्मण उठवला गेला. आणि रावण होता, त्याला काय केलं तर त्यालाही त्या ठिकाणी त्याच्यासोबत ख्याती या हनुमंतानं केली, असे वर्णन करून सांगू लागलेले आहेत. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हरी पुंडलिकावर द्यारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. रामकृष्ण हरी. जेणे गांजिले दशवक्त्रा लंके माझी केले क्षत्रा. आश्वासिली सीता सुंदरा युक्ती कपिंद्रा निवार. ग्रंथकर्ते नाथमारा सांगू लागलेले, प्रभू रामचंद्र हनुमंताचं वर्णन सांगू लागलेले. अरे ज्या वेळेस सीता शुद्धी करायला हनुमंत गेला होता, अशोकवनाचा उपाडा केला, अरे लंका धड जाळली आणि त्या रावणाला धडा शिकविला, रावणाला त्रास दिला. असे मोठमोठे पराक्रम माझ्या हनुमंताने केले अशी माहिती सांगू लागलेली. न लागता निमेष मात्र ऐकले नेविरे सत्वर. शिळे बोजून या सागर सैन्य परपार पाविले. अरे हनुमंताचा पराक्रम साधा नाही. पहिल्या दिवशी सेतू 14 योजना बांधला होता आणि त्या एकट्या हनुमंताने 49 योजना सेतूचं काम एकट्या हनुमंताने केलं होतं. मग एवढी ताकद, एवढा पुरुषार्थी माझा हनुमंत आहे असं नाथमारा सांगते. आनोनिया द्रोणांद्री वांचविला सौमित्री. अही रावणाची करुणी बोहरी स्वामी झडकरी सोडविला. अरे त्या हनुमंताचं वर्णन सांगल एवढं थोडं किती सांगावं. अरे हनुमंत दुर्णागिरी पर्वत आणायला गेले, लक्ष्मणाला शक्ती लागली होती आणि पर्वतच उचलून आणला होता. पर्वतच दुर्णागिरी उचलून आणला, लक्ष्मण इकडे सावध केला. एवढं कार्य माझ्या हनुमंताने केलं. आगाध हनुमंताची कीर्ती जेणे पावना त्रिजगती. तैसेशी सकळ जुत्पती आगाध कीर्ती श्रीरामी. हनुमंताची कीर्ती, हनुमंताचं वर्णन केलं. त्रिभुवनाचा उद्धार करण्याची ताकद हनुमंतामध्ये आहे. अरे हनुमंताचं नाम घेतलं तर एवढं पावन आहे. वानर पावन आहे. कशाबद्दल? फक्त हनुमंताच्या नावानं, हनुमंताच्या ताकदीबद्दल असं नाथमारा सांगते. युद्ध करिता समरांगणी शिळे दुधड होती रणी. उच्च बांधिला वेटाळुनी सवेची रणी मिसळती. अरे त्या वानराली राम पाठीमाग होता, वानराच्या पाठीमाग राक्षस वानराली मारित होतो.
राक्षसाने मारल्यावर दोन दोन तुकडे वानराचे, पण शेपटाने बांधायचे 2 गुटके झालेले आणि लगेच सावध व्हायचं आणि लगेच युद्धाला तयार. सीता माऊली पतिव्रता अवतार धरी सुर कार्यार्था प्रबळ चरिता लंकानाथा नाही चिता उपेक्ष. अहो सीता परब्रह्म आहे, आपलं सीता पाहण्य पतिव्रता आहे. आणि तिने अवतार धरला होता सूर कार्याचं, देवलोकाचं कार्य करायचं होतं. राजा रावणाने लोक बंदीखान्यात टाकले होते, यायला सोडायचं होतं म्हणून सीतेनं अवतार घेतला होता. सीता पतिव्रता महान्य होती आणि ह्या सुराचं म्हणजे देवलोकाचं काम करायचं म्हणून सीतेनं अवतार घेतला नाही. श्रीराम वियोगे वरस्तस्त फळ मूळ जळ समस्त सर्वतान ताळे चित्त साव चित्त राम भजनी. अहो सीतेला खाण्याची अपेक्षा नाही, पिण्याची अपेक्षा नव्हती, फळ असू मुळास फक्त एकच होत, रामाचं चिंतन, रामाचं ध्यान. फळ असू पाणी असू प्रत्येकामध्ये रामाचं चिंतन सीता माता करीत होती असं नाथ महाराज सांगते. श्रवणे नित्य राम कथा एक रूप होता श्रोता वक्ता सबाय स्वानंद सुखवस्ता श्रवण करिता रामाचे. आता इथं नाथ महाराजांनी सांगितलं, श्रुती लोकांनी एकाग्र चित्त करून रामाची कथा जर श्रवण केली तर दुःखाच्या वेगळा होतो. अरे दुःखाच्या अलिप्त राहतो, दुःखाच्या वेगळा होऊन अलिप्त होतो आणि मुक्तीला पावल्याशिवाय राहत नाही असं नाथ महाराज सांगू लागलेले आहे. वाचेशी नित्य राम गुण वर्णिताची आनंद पूर्ण राक्षसीशी समाधान देहाचे भान विसरल्या. आता सीता माता अशोकवनामध्ये होती, राजा रावणाने नेऊन ठेवली होती. त्या ठिकाणी क्रूर राक्षसनी भेसून कान सुपावणी भाला एवढ्या मोठे कान असणाऱ्या दाता विचित्र असणाऱ्या राक्षसनी होतो. आणि त्या ठिकाणी त्या गेल्यावर सीता भेटलेली नव्हती. सीता फक्त नामामध्ये तल्लीन होती आणि त्या राक्षसनीची अवस्था तशी झाली. अरे संगत चांगल्याची घडली ना, सीतेच्या मुखामध्ये रामाचं नाव, कानानं ऐकिलं रामाचंच नाव आणि त्या राक्षसनी क्रूर असणाऱ्या सीतेच्या ऐकण्यानं सीतेकडे बघण्यानं त्या राक्षसनीची अवस्था तशी झाली. जानकी पाशी राखण असता विसरल्या निज क्रूरता श्रीराम प्रेम सदा डुल्लटा समाधी अवस्था राक्षसी. राक्षसीला समाधी अवस्था लागली. अरे क्रूर राक्षसने आल्या होत्या, राजा रावणानं पाठवल्या होत्या, सीतेला भेटवा, सीतेला भेटसेवा, सीता माझ्याशी वश्य करून द्या म्हणून त्या राक्षसनी पाठवल्या होत्या. पण इथं अवस्था परिस्थिती काय झाली, अरे त्या क्रूरपणाला विसरून गेल्या, रामनामाच्या भजनामध्ये त्या तल्लीन झाल्या आणि त्या विसरून गेल्या आम्ही राक्षसनी आहोत, आम्ही आला होता कशाला याचा देखील आठव त्या राक्षसनीला राहिलेला नाही. जानकीचे निज संगती तृणादी सकळ वनस्पती आदी करुणी पाषाण जाती राम जपती अनिमेष. अरे मानवाचं राक्षसाचं द्या, फक्त पशु असतील, प्राणी असेल, गवत असेल, वृक्ष असेल, अरे वल्ली असेल, खडक पाषाण, याची अवस्था बदलली. आपले मानवाची द्या सोडून अरे ते गवत देखील राम 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 करीत होत, वृक्ष राम राम करीत होते, पशु पक्षी राम राम, पाणी राम राम म्हणत होत. कारण संगत महान्य पतिव्रता सीता होती. आणि ह्या मग राक्षसनी तर राक्षसपणाला विसरून गेल्या आणि तल्लीन होऊन त्या ठिकाणी राहिल्या. जानकीचे धर्म तेथ आनंद दिसे सर्वार्थ राम भाष्य जेते तेथ
निज रूपे पाहताची. अहो त्या राक्षसीने तिथं राखण ठेवल्या होत्या राजा रावणानं सीतेच्या जवळ. अरे एक रूप होऊन गेल्या त्या बगल तिथं त्याला रामच दिसू लागले. त्याची अवस्था तशी झाली. सीतेच्या हृदयात राम, सीतेच्या ध्यानात राम, मनात राम. अरे पशु पक्षी पाणी सर्व राम राम करीत होत. तशी अवस्था त्या राक्षसनीची तिथं झाली. ऐसी एका एकाची ख्याती नामे पावना त्रिजगती. एवढी राम भक्ताची कीर्ती तो रघुपती केवी वर्णवे. अरे रामाचं वर्णन कसं? अरे राम भक्ताचं वर्णन करता येत नाही. राम भक्ताची एवढी कीर्ती आहे, रामनामाची एवढी ताकद आहे, रामनामाचा एवढा पराक्रम आहे. मग हे रामाची ताकद साधी नाही. मग याच्या बरोबर रामाबरोबर तुलना करता येत नाही. हे रावण बापुडा होता असं नाथ महाराज सांगतील. ऐसीस रामाची गुणकृती आणि रामसेवकाची ख्याती. स्वर्गी वर्णित सुरपती निज धर्म प्रती सोय गेले. अरे स्वर्गामध्ये देव लोक रामाचं वर्णन करू लागलेले. काय कीर्ती आहे त्या रामाची, काय सीतेची कीर्ती आहे, काय त्या राम भक्ताची कीर्ती आहे, काय त्या राम भक्ताचं सर्वन करणाऱ्याचं प्रेम आहे. म्हणून स्वर्गामध्ये देव लोक तुमची वाट त्या ठिकाणी बघते, तुमचा विचार करते असं नाथ महाराज सांगते. इंद्र सारथी विचक्षण स्वर्णबंदी जेजुपे मान. रथा गाली उतरून श्री रघुनंदना नमिला. अरे इंद्राचा सारथी मातिली नावाचा या ठिकाणी आला होता आणि त्याने रथ घेऊन आला होता मातेली इंद्राचा. आणि रामाला आणून देण्यासाठी आला होता. त्या रथावर बसलेला होता तो खाली उतरला सारथी आणि रामाला नमस्कार करून काय तो मातेली रामाला बोलतोय सावध आहे. राजळ्या होऊन विनवित नमोनिया रघुनाथ. होऊन अति विनित आज्ञा पुसत स्वर्ग गमना. रथावरून उतरला तो सारथी, इंद्राचा सारथी रथावरून उतरला. हात जोडले रामाला, हात जोडून विनंती करू लागला रामाची. रामा तुम्ही आता आम्हाला आज्ञा द्या, आम्हाला आता स्वर्गाला जायचं, मला इंद्राकडे जायचंय, तुम्ही मला आज्ञा द्यावी असा तो सारथी बोलू लागलेला आहे. परी सोनिया रघुनंदन त्यादरे संतोषन. गंभीर गिर्या प्रसन्न वदन मधुर वचन अनुवादे. सारथी गोड आवाजात मंजूळ आवाजामध्ये बोलू लागला. हात जोडले होते रामा पुढे. इंद्राचा तो सारथी होता आणि तो हात जोडून रामाला मंजूळ वाणीने कविल वाणीने बोलू लागला. रामा तुम्ही आम्हाला आज्ञा द्या, आम्हाला आता इंद्राकडे जायचंय, आम्हाला आज्ञा द्या अशी विनंती करू लागला. कृपेसे आले कोंब की अमृता निघाली जीव. लावण्याचे निजवालव तैसे शोभा शब्दाची. एवढा मंजूळ अमृतापेक्षा गोड शब्दामध्ये बोलू लागला. तो सारथी होता इंद्राचा. अमृतापेक्षा वाणीनं मंजूळ आवाजामध्ये हात जोडून कविल वाणीनं असा तो सारथी बोलू लागलेला आहे. आत्या दरे रघुपती पूजोनिया शक्र सारथी. इंद्र प्रती विनंती अति प्रीती सांगत. हात जोडून इंद्राचा सारथी असणारा मातेली इंद्रापुढे रामापुढे हात जोडले होते, नमस्कार केला होता, विनंती करू लागला, मंजूळ वाणीने बोलू लागला. रामा तुम्ही आम्हाला आज्ञा द्यावी अशी विनंती तो सारथी करू लागलेला आहे. तू लोकपांचा राजा तुझने सुखी विश्व प्रजा. निवटावया राक्षस राजा सांभाळ माझा
केला. आता प्रभू रामचंद्र बोलू लागले. अरे प्रभू रामचंद्र रथात बसले नाहीत, इंद्राने दिला होता, तर लोक अपवाद माझ्यावर घेतील म्हणून राम रथात बसले नव्हते. राजा रावण मारताला रथाच्या खाली उभं टाकून राजा रावणाला मारलं, पण राम बोलू लागले सारथ्याजवळ, इंद्रानं माझ्यावर उपकार केला, माझ्यावर पराक्रम केला, मला सहकार्य केलं आणि राजा रावण मारायला सहकार्य इंद्राने केलं असं जाऊन तू सांग. तुवा पाठविला रथ शस्त्राशी समवेत, तिने बळे लोकनाथ निमेषात निवटिला. रामाने सांगितलं, मातिलीला बोलू लागले, मातिली तू जा इंद्र बस आणि इंद्राला सांग की तू रथ पाठवून दिलास, शस्त्र सामुग्री पाठवून दिलास, म्हणून मी लंकेचा रावण मारला, म्हणून माझी विनंती तू त्या इंद्राला सांग असं प्रभू रामचंद्र बोलू लागले. तुम्ही अनुग्रह कराल ज्याशी, तो रंगही राजा पदाशी, सुखी चढे अनयासी, सकळ भोगाशी भोगित. अहो त्यावेळेस सांगू लागले, नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे, अरे देवाच्या मनात आलं, इंद्राच्या मनात आलं, रामाच्या मनात आलं तर लंगडा माणूस पर्वतावर चढलो, आंधळ्याला दिसल एवढी ताकद आहे, एक रंकाचा राजा बनवायची ताकद तुमच्या अंगामध्ये आहे असं वर्णन करू लागलेले आहे. अनुग्रहाचे बळ दारुण देणे निवटिला दशानन, काय तुमची होवे उत्तीर्ण, म्हणून लोटांगण मौनेची. रामाने मौन अवस्थेत, किती रामाने राजा रावण मारला तरी मौन अवस्थेत सांगू लागले, इंद्रानं मला रथ दिला, शस्त्र दिलं, सामुग्री दिली, शस्त्र दिले, अस्त्र दिले, म्हणून मी लंकेचा राजा रावण मारला, तुमच्यातून मी कसा उत्तीर्ण होईल अशी विनंती प्रभू रामचंद्र करू लागलेले. ऐसे सांगता मातलीशी, येरू विस्तृत मानसी, राम स्तोती इंद्राशी, जो या विश्वासी जीवन. अरे जगाचा देव ब्रह्मा असणारा एवढा लिंतेनं बोलायला, अरे आपल्या अंगात ताकद बी नाही, पुरुषार्थ बी नाही, काहीच नाही, तरी आपण मोठेपणा भयानक बोलत असतो. अरे राम एवढा लीन अवस्थेत बोलू लागले, इंद्राने मला रथ दिला, सारथी दिला, शस्त्र सामुग्री दिली आणि तुमचा कृत उपकार माझ्यावर झालाय असं मंजुळवाणीनं प्रभू रामचंद्र मातिली जवळ सांगू लागलेले. ज्याची विक्षेप भ्रकुटी तळ आणि सकळ सृष्टी, तो इंद्राचा उपकार पोटी कृपेसाठी वाहतसे. अरे विचार करायची वाटा, रामानं डोळ्याची पापणी खाली वरी केली तर सरकी नाही करण्याची ताकद आहे रामामध्ये. अरे तेवढा राम असणारा, एवढी ताकद असणारा, विश्वाचा मालक असणारा तो राम आहे, तरी पण रावण इंद्राची किती नम्रपणे विनंती करू लागली, तुम्ही दिला म्हणूनच मी रावण मारलाय, माझ्यासारख्यानं काय मारणं होत होता असे प्रभू रामचंद्र बोलू लागलेले. आत्यादरे मातलीशी, वस्त्रे भूषण जेवणी त्याशी, मोळवितादी प्रीतीशी, येरे साष्टांगेशी नमेला. प्रभू रामचंद्रांनी मातिलीला वस्त्र अलंकार दिले, कारण सहकार्याला आला होता, इंद्रानं पाठवला होता सेवक, म्हणून त्याची बोळवण केली रामानी आणि साष्टांग नमस्कार केला आणि त्या इंद्राकडे मातिलीला पाठविलेला आहे. करोनिया प्रदक्षिणी मातली लागला रामचरणा, तैसेशी नमिले लक्ष्मणा, सुग्रीवी जाना नमिला. रामाने वस्त्र अलंकार दिले, बोळवण केली त्या माल्या आपल्या
मातंगीची बोळवण केली, त्याने रामाला प्रदक्षिणा घातली, तशाच प्रकारे लक्ष्मणाला, तशाच प्रकारे सुग्रीवाला सागऱ्याला नमस्कार घातला आणि तो मातेली निघालेला आहे. रावणाचे मुखे जाना सर्वगत रघुनंदन जाणोनिया संपूर्ण नमी रावण गण राम रूपे. अरे सगळ्याला नमस्कार करू लागला. रामाला प्रब्रह्म राम आहे. राम सर्व देवाचा देव आहे, विश्वाचा मालक असणारा तो राम आहे. आणि त्या रामानं राजा रावणाला मारलं. सर्वाला नमस्कार करून मातेली इंद्राकडे निघालेला आहे. हनुमान आदी समग्र जुत्पती जे का लहान थोर नमोनिया वेग वक्तार जे जे कार पै केला. आता प्रत्येकाने काम केले होते. नळ असेल, नीला असेल, जांबवंत असेल, हनुमंत असेल, लहान मोठे सर्वांनी काम केले होते. सहकार्य रामाला केलं होतं. मातेने सर्वाला नमस्कार घातला, विनंती केली, हात जोडले, प्रदक्षिणा घातली आणि निघाले. त्यावेळेस सर्व वानरांनी रामनामाची गर्जना केली. नमन करुणी सकळाशी आरोढोनी आरथाशी हर्ष गर्जत नामेशी स्वधर्माशी तो गेला. लगेच मातेलीने आला, सर्वाला नमस्कार केला, विनंती केली, हात जोडले आणि आपापल्या रथामध्ये बसला आणि स्वधर्माला म्हणजे आपापला स्वर्गाकडे निघालेला आहे. इंद्र होनी शरणांगत श्रीरामा पाठविला रथ ते देखुनी अत्यभूत आचार्थ मानित सकळिक. अरे सगळे देव लोक विचार करू लागले, अरे प्रब्रह्म इंद्रानं सारथीला सहकार्य करा म्हणून पाठवलं होतं. शरण म्हणून आला होता तो, सहकार्य रामाला होय. त्या रामानं त्याची बोळवण केली, त्या इंद्राचा मोठेपणा केला म्हणून देव लोक रामाचं वर्णन करू लागलेले आहे. निवटिल्या रावण गवळोनिया वानर गण विध्वंसावे लंका भवन तव राम शरण दुर्धर. आता इकडे वानर होते. आता राजा रावण मारला, वानराला आनंद झाला होता. वानराच्या मनात होतं की लंकेचं नासधूस करावं, लंका पाडावी असा विचार. पण रामाची शिक्षा कठोर आहे. रामाला अंगदाने वेळेस शिष्टायला गेल्यावर तिथला मंडपच उचलून आणला होता, तर त्याला ताबडतोब परत नेऊन ठेवा लागला होता. शासन कडक आहे रामाचं म्हणून वानर काही करीना गेले, शांत बसलेले आहे. शिष्टाईची वेळ अंगदे येते मंडपाते आणले होते तो परतुनी मागुते श्रीराम ते पाठविला. भिवू लागले, आगाव काही करता येत नव्हतं. शिष्टाईच्या वेळेस अंगदानं परम ते मंडपच आणला होता उचलून, विसरून आला होता त्याच्या संग. ती रामानं त्याला शासन बोलून परत नेऊन ठेवायला लावला होता. त्याच्यासाठी ही अंगदाची दशा अशी केली रामानं म्हणून आपण गप बसावं, लंकेचं नाव काढू नये, नासधूस करू नये म्हणून वानर शांत बसलेले. कुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव